म्हणूनच म्हणते लवकर मनीज रेसिपीला सबस्क्राइब करा आणि 30,000ची जी फॅमिली झाली आहे ती लवकर 1 लाखापर्यंत आपल्याला न्यायची। त्याच्यात तुमचा सपोर्ट आतापर्यंत देत आलेला आहे, तशीच याच्या पुढे पण त्या सपोर्टची गरज आहे। अजून छान छान रेसिपीज आपल्याला आपल्या मराठवाड्यातल्या ज्या आहेत त्या अशा पसरवायच्या आहे सगळ्या जगामध्ये, तर याला तुमची साथ लागेल मला। तर आता असेच तुम्ही सपोर्ट करत राहा। तर नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। तर आज मी इथे तुम्हाला एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे जी पौष्टिक पण आहे आणि तुम्हाला वाटणारच नाही की ही रेसिपी एवढी छान बनवू शकते। त्याचबरोबर आजची जी मी ही रेसिपी घेऊन येत आहे त्याचे बरेच प्रकार अनेक वेगवेगळे मी व्हिडिओवर टाकलेले आहे आणि त्याचबरोबर याचे भजे पण मी दाखवले आहे। ते व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही जाऊन बघा। त्या व्हिडिओमध्ये आपण शेवटी बघूया, पण रेसिपी खूप छान होणार आहे त्यामुळे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग उशीर न करता आपण लवकर रेसिपी चालू करूया। पण त्यापूर्वी तुम्ही अजून मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा। हा 30Kचा व्हिडिओ तुम्ही 30,000चा पाहिला नसेल तर तो पण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर आता इथे शेंगा घेतलेला आहे, त्याचे साल काढून त्याला कापून घेतलेला आहे। आता इथे शेंगांना आकार वगैरे काही नसला तरी चालतो, कुकरमध्ये बसतील त्या आकाराचे तुम्ही कापून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आता पाणी टाकून द्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे, हळद आणि त्यासोबत थोडंसं मीठ टाकणार आहे। मीठ टाकलं नाही तरी चालतं, पण मी का बरं टाकणार आहे कारण हे सूप पण पिण्यासाठी खूप पौष्टिक असतं शेंगांचं। आणि याचपूर्वी मी शेंगांचे इतके प्रकार, मसाल्याचा रस्सा, वेगवेगळे प्रकार टाकले आहेत, त्यासोबत शेवग्याचे भजे पण टाकलेले आहेत, ते पण तुम्ही नक्की बघा, लिंक शेवटी देते व्हिडिओच्या। आणि त्यानंतर आता कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 2 शिट्ट्या काढून झाल्यानंतर मी त्याचं सूप काढून घेतलेलं आहे। पिण्यासाठी पण खूप चांगलं लागतं शेवग्याचं सूप, तर ते पण तुम्ही पिऊ शकता। आणि त्यानंतर आता इथे यातला आतला गर काढून घ्यायचा आहे शिजलेल्या शेंगांचा आणि पूर्ण शेंगांचा आता आम्ही इथे गर काढून घेणार आहोत। गर काढून घेतल्यानंतर तुम्हाला कोर्सली त्याला मिक्सरला फिरवू शकता किंवा मग ते हाताने करायचं असतं जे टूल ते तुम्ही वापरू शकता, मी पण तोच वापरलेला आहे। आता फोडणी आपण करून घेऊया। इथे मी आज तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचं भरीत दाखवते आहे, त्यामुळे खूप छान प्रकार आहे, नवीनच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकायचे आहे। या रेसिपीमध्ये आपल्याला मोहरी जास्त लागणार आहे, हे भरीत वाटणारच नाही तुम्हाला की शेवग्याचं भरीत आहे म्हणून। आणि लसणाचे तुकडे आणि कढीपत्ता इथे टाकून दिलेला आहे। त्यानंतर आता टमाटर इथे आपल्याला टाकून द्यायचं आहे। कांदा टाकू नका, आवडत असतेच तुम्ही टाकू शकता, पण कांद्याची गरज पडत नाही, असंच छान लागतं हे भरीत। आणि त्यानंतर हळद इथे टाकून घ्यायची आहे, थोडंसं लाल तिखट चवीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकता, लाल तिखट इथे टाकून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर धना पावडर टाकायची आहे, नक्की टाका, थंड असते धने खाण्यासाठी आणि ती पावडरचा फ्लेवर पण छान लागतो। आणि शेवटी अजून एक एक इन्ग्रेडियंट्स मी दाखवत जाणार आहे। त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आता इथे जे शेवगाच्या शेंगांचा गर काढला होता, ॲक्च्युली तो शिजलेला असतो पण त्यातल्या बिया फिरवण्यासाठी त्याला थोडंसं इथे असं हे इथे फिरवून घेतले आहे। यामध्ये तुम्ही मिक्सरला कोर्सली फिरवू शकता हे नसेल तर। आणि त्यानंतर टमाटर पण छान फ्राय झाले आहे, मसाले पण त्यातले फ्राय झालेले आहे, व्यवस्थित सुक्के टाकलेले। आणि आता हे गर शेवग्याच्या शेंगांचा ह्याच्यात टाकून द्यायचं आहे, एकदम घमघमाट सुटलेला आहे, कळलंच नाही भरीत कशाचं खातो आहे, खूप छान लागलेलं आहे भरीत खाण्यासाठी। आणि कशासोबत खायचं ते पण मी व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला सांगते। आता हे सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये त्यानंतर चिंचेचा कोळ टाकायचा आहे, 1 चमचा चिंचे गुळाचा। हे नसेल तर सरळ चिंचेचे बुटुक टाकून द्या तुम्ही, बुटुक म्हणजे चिंचेचा तुकडा टाकून द्या तुम्ही आणि थोडासा गुळाचा खडा टाकून द्या, एकदम थोडा गुळाचा खडा टाकायचा आहे, जास्त नाही। तर हे आंबटपणा, चिंचेचा, गुळाचा गोडपणा, तिखट, हे सगळे फ्लेवर्स कढीपत्त्याचे खूप छान लागतात। आणि फायनली भरपूर कोथिंबीर टाकायची आहे, पण हे फायनल नाही, रेसिपी अजून पुढे कंटिन्यू आहे, तुम्ही स्किप करू नका, त्यामुळे शेवटपर्यंत रेसिपी बघा। आणि आता हे भरीत आपलं तयार झालं आहे। तसेच त्यासोबत आता मार्केटमध्ये पानं नव्हते भेटले म्हणून शेजारच्या काकू असतात ना, तिथून मुलाला पाठवलं आणि त्यांचे झाड होतं शेजारच्या काकूंचं, त्याच्या झाडाचे त्यांनी पटकन ताजे हे बाजूच्या काकूंच्या घरून हे पानं तोडून आणलेले आहे शेवग्याचे। त्याला आता अशी पानं तुम्हाला कोवळे काढून घ्यायचे आहे। हा फरक असतो, थोडंसं घर वगैरे असलं, छान झाडं असली की पटकन तोडून आणता येतं। कोण असे लहानपणी करायचे ते पण कमेंट करून सांगा। आणि त्यानंतर हे तोडलेले पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि धुतल्यानंतर न चिरताच याच्यात टाकून दिलेले आहे मी, चिरायची गरज पडत नाही, त्यानंतर सॉफ्ट होऊन जातात पानं। तर बघू शकता इतकी पौष्टिक ही रेसिपी बनलेली आहे। पानं पण त्यात वापरण्यात आलेलं आहे आणि शेवग्याचा गर पण त्यात वापरण्यात आलेला आहे शेंगांचा। आणि असं पण शेवग्याच्या शेंगा खूप पौष्टिक असतात खाण्यासाठी आणि त्यामुळे मुलांना पण समजणार नाही की हे काय केलेलं आहे। आणि त्यानंतर अजून शेवग्याचे काही प्रकार तुम्हाला बघायचे असतील तर कमेंट करून सांगा, पण यापूर्वी जे प्रकार टाकले आहेत ते पण नक्की बघा। भजे पण त्याचे खूप छान लागतात एकदम।
तर आता भरीत मस्त असं बनवून तयार आहे. सगळे फ्लेवर्स घरामध्ये सुटलेले आहे. चिंचेचा आंबटपणा, ते कढीपत्ता, शेवग्याचा वास, खूप छान झालेला आहे भरीत. आता खायचं कशासोबत? साऊथ इंडियन जे असतात तिथे भातासोबत सगळ्या गोष्टी खातात, पण आपण जे मराठवाड्यात राहतो ते आपल्याला आहे येते ती ज्वारी बाजरीची भाकरी, त्यासोबत तर खूप छान लागतं. नसेल तर गरम चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. आणि भात हा सगळ्यांनाच आवडतो. तो भातात कालवण पण एकदम अप्रतिम हे लागलेला आहे, त्यामुळं खूप मस्त लागतं हे भरीत. नक्की करून बघा. आत्तापर्यंत रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना समजेल. त्याचबरोबर कमेंट केल्यास अजून उत्साह वाढतो आणि मग छान छान रेसिपीज तुम्हाला दाखवाव्या वाटतात. आणि अजून काही शेवग्याच्या रेसिपी बघायच्या असतील तर ते पण कमेंट करून सांगा. तर आता ही रेसिपी तुम्ही नक्की करा, केल्यास फीडबॅक द्यायला विसरू नका. तोपर्यंत आता भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपी सोबत. आणि शॉर्ट्स आता मी खूप ॲक्टिव्ह झालेले आहे. यूट्यूब शॉर्ट्समध्ये तुम्ही माझे शॉर्ट्स बघू शकता, त्यात पण रेसिपी टाकती आहे. म्हणूनच म्हणते लवकर मनीज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि 30,000ची जी फॅमिली झाली आहे ती लवकर 1 लाखापर्यंत आपल्याला न्यायची. त्याच्यात तुमचा सपोर्ट आत्तापर्यंत देत आलेला आहे, तशीच याच्या पुढे पण त्या सपोर्टची गरज आहे. अजून छान छान रेसिपीज आपल्याला आपल्या मराठवाड्यातल्या ज्या आहेत त्या अशा पसरवायच्या आहे सगळ्या जगामध्ये. तर याला तुमची साथ लागेल मला. तर आता असेच तुम्ही सपोर्ट करत राहा. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये, व्लॉगमध्ये, शॉर्ट्समध्ये किंवा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.